इकडे घरावर वरती उभा आहे. हा बघा, डायरेक्ट वरती घरावर. तर बाबा खाली ओरडत आहेत, काव 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 काव. झालंय नैवेद्य काढून ना, आपण ठेवू आता प्रत्येक ठिकाणी. हा देवाचा आहे, तर याला आपण इथे नॉनव्हेज. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, चैतेश पाटील ब्लॉग्समध्ये. तर आज आहे 2 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर आज आहे सर्वपितृ अमावस्या, म्हणजे आपण पितृ अमावस्या पण म्हणतो त्याला. तर आज एक विशेष म्हणजे सण आहे आपला, म्हणजे मराठी समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हा विशेष सण साजरा केला जातो. म्हणजे सगळेच सण विशेष आहेत, पण या सणाचं विशेष म्हणजे आपण या दिवशी दान देतो. म्हणजे दान करायचं असतं. तुम्ही कोणत्याही प्रकारे दान करू शकता, किंवा कोण जर भुकेलेला असेल, समजा कोण आला आपल्या घरी, तर त्याला भुकेलेला असेल तर त्याला आपण जेवण घालायचं असतं. म्हणजे अशी प्रथा आहे. तर आज आपण सर्वपितृ अमावस्येचा सण साजरा करणार आहोत. आज सकाळचे वाजलेत 8-8:30 वाजलेत आणि मी आत्ता जस्ट उठलो आहे, म्हणजे माझं उठणं झाले. तर त्याच्यामध्ये काय काय मजा असते. आता आपण कोकणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आमच्या आगरी कोळी समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हा सण. तर आम्ही विशेषतः काय म्हणतो त्याला, मच्छी किंवा मच्छी असेल तर त्याचं आपण नैवेद्य दाखवतो. आता काही लोक हे कमेंट करतील की तुम्ही सणाला पण असं म्हणजे मच्छीची हे करता, नैवेद्य दाखवते. तर कोळी समाजामध्ये, आगरी कोळी समाजामध्ये आम्ही दाखवतो आणि हीच मजा असते. म्हणजे 4-5 प्रकारचं आहे ना आपल्याला जेवण खायला मिळायला भेटतं या दिवशी. तर इतर दिवशी कसं 1-2 प्रकारचं मच्छी असेल किंवा काय असेल ते, पण आजच्या दिवशी 4-5 प्रकारचं आपण जेवण बनवतो आणि मग ते त्याच्यावर मस्त तावा मारला जातो आणि हीच मजा असते म्हणजे कोकणामध्ये. तर आज तुम्हाला असेच व्हिडिओ आपले येत राहतात कोकणातले. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि विशेषतः चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आहे ना, आमचं स्टॅट बघितला जातो तेव्हा समजलं जातं की म्हणजे 30 लोक 100%मध्ये 30% लोक सबस्क्राईब आहेत आणि बाकीचे 70% लोक व्हिडिओ बघतात पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही. तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या जर हा फीडमध्ये व्हिडिओ आला असेल तर, आणि असंच चॅनलला तुमचं सपोर्ट राहू द्या आणि आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तर चला बघूया. आता मी आंघोळ करून घेतो. थोड्या मग आंघोळ करायच्या अगोदर मला बहुतेक मच्छी पकडायची तळ्यामधून आपल्या. तर हे मागे सीताफळीचं झाड आहे आणि ते आंब्याचं आहे. आंब्याची 2-4 झाडं आहेत इकडं. तर चला आता आपण करू, म्हणजे काय काय हे करायचं, काय काय करतो आम्ही, तर ते तुम्हाला दाखवतोच. आणि इथं खूप मजा असते. म्हणजे याच्या अगोदर खूप मजा यायची, पण आता काय कामानिमित्त सगळे लोक बाहेर जातात किंवा बाहेर आहेत, त्याच्यामुळं खूप लोक असे गावाकडं आहेत. आता सुरुवात होईल. आम्ही सकाळीच कावल्याला आहे ना म्हणजे करंजी आणि भाकरी आईने घातले. म्हणजे ते आता विशेष कावल्याला मान असतो आज. कावल्यांची आज खूप मजा असते. इतर दिवशी कावल्यानं कोण म्हणजे असं विचारत नाही, पण आजच्या दिवशी आहे ना कावल्यानं म्हणजे हाका मारून हे करतात, काव म्हणून असे ओरडतात. तर हे बघा, आपण आता खीर बनवते आई. खीर बनवून झाली आणि पुऱ्या पण झाल्यात, करंज्या पण झाल्यात. आता जेवण फक्त बनवायचं बाकी. खीर बनवते. खीर झाल्यानंतर आता आपण पागणार आहोत. पुऱ्या बनवल्यात, खीर झाली, पुरी झाली आपली, आणि दुसरं काय झालं, पुरण्या झाल्यात, करंजी झालेत. बघा, हे आपण करंज्या बनवल्यात. तर आपलं झालं, खीर झाली. आहे पुरी घेतली आपण, वरती फेकणार आहोत. कावळा आलाय आणि बघितलं नाही. काय कामावर नाही गेलास?
मजा आहे, मस्त आहे की, बरं झालं. अरे एक बसलेला याच्यावर तर माहितीच नाही मला. याच्यावर परगीवर बसल्यावर तर बघितलाच नाही मी. आपला कावला आहे तो वरती, इथे पुरी घातलेली तो घेऊन गेलाय आता. हा बघ आता पाग आणलाय आपण, पागायला पकडतो मच्छी मी. ते कोकणामध्ये आणि पाग तुम्हाला दाखवतो कसा मारतात तो. म्हणजे कोकणातल्या लोकांना माहिती असेल इकडच्या, पण पागा बिगाला जातो. तर आपण पहिलं हे सगळ्या गोष्टी करू, पाग व्यवस्थित साफ करून घेऊ आणि मग मस्त पाग तो तळ्यात आपल्या बघा. म्हणजे एवढं पितरांसाठी करावं लागते आम्हाला. ही चिंबोरी आणलीत बारीक बारकी, मोठी नाही आहे पण आहेत. तुम्हाला दाखवतो हे बघा, चिंबोरी आहेत. चिंबोरी आहेत आपली. यांचं पण आपण कालवण बनवणार आहोत नैवेद्यासाठी. एवढं आपल्याला पितरांसाठी करावं लागते. मागे घालतो घुसलेलं पितळ्याची, खूप दिवसानंतर पाकतोय. एवढं आपलं बघा, हे काढते मी आता सगळं. झाले आता काढून. आपण 5 मिनिटं थांबू आणि मग पागायला सुरुवात करू. एवढा भाग क्लिअर केलाय आपण आता पागायसाठी. हा, आपण कोंड्याचे तो हे बनवलेत, गोले बनवलेत. आता इथे टाकायला आपण पाक घेऊन रेडी आहोत आता. बघा, कवडा मारायचा असतो, मग असं पकडायचा आणि मग फेकायचं असं. असंही आहे रेडी. याला म्हणतात पाग, पागोळी पागोळी. मारू काय माहिती नाही ना.
लय दिवसात पाकतोय, पहिला पाक व्यवस्थित बसला बस, दुसरा काय. ही इथली काढायलाच पाहिजे होती हो. इकडून असा मारायला लागेल. मारू गुतला पाक. मग काय पागालाच गुतला पाक. गुतला की पाक. नुसती बारीक पेळ आली धरणात. तुला बोलतोय याला खाना घाल. हे बघ किती आले. हा बघ त्यांना पाहिजे काय विचार. हे बघा पूर्ण पाक भरलाय कटल्यात. एवढे कटले आले भेटले ते बघा. बघा एवढी पेर आली. ते बघा फुल 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 पाक भरलाय. छोटे पण आहे ना मोठे पण आहेत. हे बघा मोठे पीस पण आहेत. हे इकडे आहेत, इथं आहेत. हे आपण पानं घेतलेत नैवेद्यासाठी. हे आपलं कटल्याचं कालवणाचं आहे. आहेत कोळंब्या. कोळंब्या जास्त थोड्याच घातल्यात. आणि हे आपलं खेकड्याचं कालवण. ही फळं आहेत आपली. हळद कुंकू तांदूळ दिवा आणलाय आपण. आणि इथं हे ओढले कणा घातलाय. करू सुरुवात होता आपण. आता आपलं झालंय नैवेद्य काढून वेगवेगळ्या. आपण ठेवू आता प्रत्येक ठिकाणी. हा देवाचा आहे तर याला आपण इथे नॉनव्हेज काय टाकलेलं नाही. बाकीच्यानं सगळ्यांनी टाकले. चहा आहे. शिडी झालंय सगळं लावून. आणि आता नैवेद्य हे करायचं. सगळीकडे काव 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 ओरडत येतो. ते पागासाठी थोडा टाईम गेला आपला. आणि रेडी झालोय मी आता. मस्त टोपी बिपी घातली आपल्या पारंपरिक पद्धतीने. आणि आता घालू आपण नैवेद्याला चालू करू नैवेद्य दाखवायला. चल दाखवतो मी तुम्हाला. ते बघा मागे ओरडतात काव 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 काव. आपण घेतलाय हा वरती जाता ठेवायचा आपल्या घरावर. एकदम आपण वरती आलोय. काव 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 काव. बघा वरती ठेवू आता इथे आपण घरावर. व्यवस्थित ठेवायला लागणार आहे.
इथं राहील कसं काय या कौल कुठं आहे? तेच मध्येच ठेवलंय. हे बघा इथे ठेवलंय आपण घरावर. हे आपलं तल आहे, मागची सगळी शेत आणि इकडे घरावर वरती उभा आहे. हा बघा डायरेक्ट वरती घरावर. तर बाबा खाली ओरडत आहेत काव 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 काव. पण आता काय झालंय ते ऊन झालंय त्याच्यामुळे कावले काही एवढे हे करत नाहीत, येत नाहीत. हे बघा डायरेक्ट घरावरती उभा आहे. तर आता खाली जातो. हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर खाली करतो ब्लॉगची सांगता. चला, तर तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपलं झालं आहे आज पितृ तो संपन्न आणि नैवेद्य दाखवले आपण. तर चला भेटू आपण असंच पुढच्या नव्या ब्लॉगमध्ये. इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप आभारी आहे आणि असंच चॅनलला सपोर्ट राहू द्या. धन्यवाद. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.